हाय साथी, कसे आहात सगळे? मैत्रकुल चॅनलमध्ये मी निशा तुमच्या सर्वांचं स्वागत करते. मित्रांनो, लैंगिकता शिक्षण याचं आपल्या आजूबाजूचं आपण जेव्हा वातावरण बघतो तर मुळातच एक वेगळ्याच प्रकारची उदासीनता, निरुत्साह आपल्याला पाहायला मिळतो आजूबाजूला. म्हणजे लैंगिकता शिक्षणाविषयी आपण आपल्या शालेय जीवनात किंवा आपण कॉलेज जीवनात जेव्हा याला लैंगिकता शिक्षणाविषयीची माहिती आपल्याला मिळाली, म्हणजे मिळाली का हा खरं तर प्रश्नच आहे, पण मिळाली त्यावेळेला आपल्या तिथल्या जे कोणी माहिती देणारे असतील तर त्यांनी ती कशा पद्धतीने पोहोचवली, म्हणजे त्यावेळेला ती पोहोचवण्याची भाषा किंवा त्या भाषेतला किंवा आजूबाजूच्या वातावरणातला बोलण्यातला मोकळेपणा होता का, की तो टॅबू अजूनही आतापर्यंत आहे. मग आपल्या या सगळ्या मुला मुलींना ही लैंगिकता शिक्षणाची माहिती मिळते तरी कुठून किंवा ते मिळवतात कशी, म्हणजे याची गरजच नाहीये किंवा हे शोधलीच जात नाही असं मुळीच नाही. याच्या मागची पण एक गंमत आहे. म्हणजे बऱ्याचदा गुगल बाबा हा खूप जो आपल्या आजूबाजूला आहे तर ती माहिती तो आपल्या मुलांपर्यंत तो पोहोचवणार आहेच, पण त्याविषयी आजूबाजूला अधिक पोषक वातावरण कसं करता येईल तर त्याचा प्रयत्न म्हणून आपण काय करू शकतो तर हेही पाहायला हवं. आपण अगबाई अरेच्या बोलूयात न बोलल्या जाणाऱ्या विषयांवर, गोष्टींवर. तर याचे लेखक सचिन थिटे यांनी लैंगिकता शिक्षणाविषयी काय म्हटले ते आज आपण या आजच्या लेखात वाचणार आहोत. आजचा लेख आहे लेख क्रमांक 3, लैंगिकता शिक्षण. लहानपणापासूनच मुलामुलींच्या मनात अनेक गोष्टींविषयी कुतूहल असते. इतर गोष्टींविषयी त्यांना पालक, शिक्षक यांच्याकडून माहिती मिळते, पण लैंगिक प्रश्नांसंबंधी मात्र कुणाकडूनच काही माहिती मिळत नाही. अशा वेळी हे मनातील प्रश्न तसेच राहतात आणि मग पुढे जाऊन मित्रमैत्रिणी, वेगवेगळ्या ठिकाणी वाचलेल्या, ऐकलेल्या प्रणयी कथा, चित्रपट, पॉर्न क्लिप्स अशा ज्या ज्या माध्यमातून त्यांना शक्य होईल त्या माध्यमातून ते माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. यातून बऱ्याचदा चुकीचीच माहिती मिळण्याची शक्यता जास्त असते. या वयात मिळालेली ही चुकीची माहिती व त्यातून तयार झालेल्या चुकीच्या धारणा पुढे आयुष्यभर कायम राहू शकतात. यासाठीच योग्य त्या वयातच मुलामुलींना लैंगिकता शिक्षण देणे गरजेचे असते. लैंगिकता शिक्षणाच्या मार्गातील मुख्य अडथळा म्हणजे पालक, शिक्षक व एकूणच समाजाचा लैंगिकता शिक्षणाकडे पाहण्याचा चुकीचा दृष्टिकोन. लैंगिकता शिक्षण म्हणजे लैंगिक संबंध कसे करायचे याविषयीचे शिक्षण असे अनेकांना वाटते. मुळात लैंगिकता व लैंगिक संबंध या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आधी हे लक्षात घ्यायला हवं. लैंगिक संबंधाविषयी माहिती हा लैंगिकता शिक्षणातील एक महत्त्वाचा मुद्दा असू शकतो, जो त्या वयातील गरजेनुसार मुलांना समजेल अशा भाषेत सांगितला जायला हवा. पण लैंगिकता शिक्षण हे फक्त तेवढ्यापुरतेच मर्यादित नसून त्यापेक्षा खूप जास्त व्यापक स्वरूपाचे आहे. लैंगिकता म्हणजे लिंगविषयक मानसिकता, स्त्री व पुरुष किंवा इतर लैंगिकतेच्या व्यक्तींचे लिंगविषयक विचार, भावना व वर्तन म्हणजेच लैंगिकता होय. ही लैंगिकता प्रत्येकाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सोबत असते. लैंगिकतेविषयीचे आपले आचार विचार हे आपले व्यक्तिमत्व ठरवत असते, त्यामुळेच ती आपल्या व्यक्तिमत्वाचा सुद्धा एक भाग असते. यासाठीच लैंगिकतेविषयी योग्य त्या वयात योग्य ती माहिती मुलामुलींपर्यंत पोहोचवण्यासाठी लैंगिकता शिक्षणाची गरज आहे. लैंगिकता शिक्षणाची सुरुवात ही अगदी बाळ जन्माला आल्यापासून किंवा त्याच्याही काळ आधीच घरातील माणसांच्या मनात व घरातील वातावरणात होत असते. मुलगा जन्माला आला तर काय व मुलगी जन्माला आली तर काय याविषयी त्या घरातील प्रत्येक माणसाच्या मनात काहीतरी विचार असतात, ज्यांचा परिणाम त्या बाळाच्या जन्मापासून तिच्यावर होत असतो. मग लहानपणापासून मुलगा म्हणून व मुलगी म्हणून मिळणारी वागणूक, आई वडील व नातेवाईक यांच्याकडून मिळणारे प्रेम, त्यांचे स्पर्श, कपडे, खेळ, खेळणी यांसारख्या अनेक गोष्टीतून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे बाळाची लैंगिकता घडत असते. पुढच्या टप्प्यावर त्यांच्या मनात येणारे प्रश्न, त्यांच्या व इतरांच्या लैंगिक अवयवांविषयी कुतूहल, ते जाणून घेण्याची इच्छा व त्यावर त्यांना मिळणारा
प्रतिसाद यातून त्यांचे विचार तयार होत असतात. वयात येताना शरीरात होणारे बदल हे अनेकदा मुलामुलींना अनपेक्षित गोंधळात टाकणारे असतात. मुलांच्या व मुलींच्या शरीराची बदलत जाणारी ठेवण, शरीरातील हार्मोन सिक्रेशन व त्यांच्यामुळे मनात येणाऱ्या आकर्षण, राग, लोभ, मानपान, अपमानाच्या भावना या त्यावेळी त्यांना मिळणारे आजूबाजूचे वातावरण यातूनच त्यांचे व्यक्तिमत्व घडत असते. अचानक आलेल्या मासिक पाळीविषयी आधी काही माहिती मिळालेली नसेल किंवा चुकीची माहिती मिळाली असेल तर त्यातून मुलींचा होणारा गोंधळ, भीती व मासिक पाळीविषयी चुकीच्या प्रथा, परंपरा व गैरसमज आजूबाजूला असतील तर पाळीविषयी मनात नकारात्मक भावना तयार होऊन त्या पुढे आयुष्यभर कायम राहू शकतात. तसेच मुलांच्या बाबतीत अचानक लिंगात येणारी ताठरता व त्यातून कधी कळत नकळतपणे, कधी अचानक झोपेत झालेली वीर्यमुक्ती, यासाठी वापरला जाणारा स्वप्नदोष हा शब्द चुकीचा वाटल्याने त्याला पर्यायी शब्द वापरला आहे. ही मुलांना आधी त्याविषयी माहिती नसेल तर त्यांना गोंधळात टाकणारी व मनात संकोच, भीती आणणारीच असू शकते. वयात येणाऱ्या मुलामुलींना या सर्व गोष्टींविषयी पालक, शिक्षक त्यांच्याकडून योग्य माहिती न मिळाल्याने चुकीच्या व्यक्तीकडून चुकीची माहिती मिळण्याची जास्त शक्यता असते. अनेकदा लहान मुलामुलींना फसवून त्यांचे लैंगिक शोषण करण्याचे प्रकार सुद्धा घडतात. अशा वेळी मुलामुलींना त्यांच्या लैंगिक अवयवांविषयी व त्यांच्या गुप्ततेविषयी आधीच योग्य माहिती दिलेली असेल तर हे प्रकार टाळता येऊ शकतात. अशा वेळी काय करायचे हे मुलांना आधीच शिकून ठेवता येऊ शकते किंवा लैंगिक शिक्षणातून हे धडे मुलांना देता येऊ शकतात. आपल्या आजूबाजूला स्त्री व पुरुष यांच्यासोबतच इतर वेगवेगळ्या लैंगिकता असणाऱ्या व्यक्ती सुद्धा राहतात. स्त्रियांना पुरुषांविषयी व पुरुषांना स्त्रियांविषयी आकर्षण असेल तर त्यांना भिन्नलिंगी आकर्षण असणाऱ्या व्यक्ती म्हणजेच हेट्रोसेक्शुअल म्हणतात. काही स्त्रियांना फक्त स्त्रियांविषयी व काही पुरुषांना फक्त पुरुषांविषयी लैंगिक आकर्षण असते. त्यांना समलिंगी आकर्षण असणाऱ्या व्यक्ती म्हणजेच होमोसेक्शुअल असं म्हणतात. काही स्त्रिया व पुरुष यांना स्त्रिया व पुरुष दोघांविषयी लैंगिक आकर्षण असते. त्यांना उभयलिंगी म्हणजेच बायसेक्शुअल असे म्हणतात. तर काही स्त्रिया व पुरुष यांना कुणाविषयीच लैंगिक आकर्षण नसते, त्यांना असेक्शुअल व्यक्ती असे म्हणतात. काही व्यक्तींमध्ये शरीर स्त्रीचे असले तरी आतमध्ये लैंगिक भावना मात्र पुरुषांच्या असतात किंवा शरीर पुरुषांचे असले तरी आतमध्ये लैंगिक भावना मात्र स्त्रियांच्या असतात. त्यांना तृतीयपंथी ट्रान्सजेंडर असे म्हणतात. अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या लैंगिकता असणाऱ्या व्यक्ती आपल्या आजूबाजूला असतात. या व्यक्तींची ही लैंगिकता तेवढीच नैसर्गिक असते जेवढी भिन्नलिंगी आकर्षण असणाऱ्या स्त्री पुरुषांची असते. त्यामुळे त्यांच्या या लैंगिकतेसह आपण त्यांचा सन्मान करायला हवा. त्यांना आपल्याकडून त्यांच्या लैंगिकतेवरून काही त्रास दिला जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी या सर्व गोष्टींची माहिती मुलामुलींना योग्य त्या वयातच द्यायला हवी. सध्या मोबाईलच्या सहज उपलब्धतेमुळे मुले लवकरच इंटरनेटच्या जगात सफर करायला लागतात. अशा वेळी इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या पॉर्न साइट्स मुलांच्या आयुष्यात खूप कमी वयापासूनच येण्याची शक्यता असते. अशा वयात पॉर्न किंवा ब्लू फिल्म यांच्या माध्यमातून दाखवल्या जाणाऱ्या लैंगिक संबंधाबाबतच्या चुकीच्या गोष्टी मुलांच्या मनात बिंबू शकतात. त्यांचे पुढे आयुष्यभर चुकीचे परिणाम होऊ शकतात. यासाठीच आधीच पॉर्नमधल्या चांगल्या वाईट गोष्टी, त्यातले वास्तव याविषयी आधीच मुलांशी त्यांना समजेल अशा भाषेत संवाद केले तर पुढे असे गैरसमज व चुकीच्या परिणामांपासून त्यांना वाचवता येऊ शकतं. एका ठराविक वयात मुला-मुलींच्या मनात लैंगिक अवयव, लैंगिक भावना, लैंगिकता व लैंगिक संबंध याविषयी जे विचार पेरले जातात ते पुढचे अनेक वर्ष कायम राहतात. यासाठीच त्यांना या वयात योग्य माहिती योग्य पद्धतीने पोहोचवण्यासाठी लैंगिकता शिक्षणाची अत्यंत गरज आहे. शिवाय मुला-मुलींसोबतच
किंवा शक्यतो त्यांच्याही आधी पालक व शिक्षक यांच्या लैंगिकतेविषयी शिक्षण पूर्ण व्हायला हवे, जेणेकरून मुलांमध्ये व एकूणच समाजामध्ये लैंगिकता शिक्षणाचे महत्त्व व त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकेल. सो अतिशय सोप्या शब्दात लैंगिकता शिक्षणाची काय गरज आहे आणि बऱ्याच कन्सेप्ट ज्या आपल्याला अगदी नवीन आहेत तर त्या इथे खूप छान पद्धतीनं आपल्याला वाचायला मिळतील. सो भेटूयात पुन्हा एकदा पुढच्या लेखासाठी, पुढचा लेख वाचतामध्ये. तोपर्यंत बाय.